जेव्हा आपण प्रेमातल्या दुःखाबद्दल बोलतो तेव्हा या डायलॉग शिवाय गप्पा पूर्ण होऊच शकत नाहीत. कौन कमबख्त बर्दाश्त करने के लिए पीता है, मैं तो पीता हूँ कि बस सांस ले सकूं, तुम्हें देख सकूं, तुम्हें बर्दाश्त कर सकूं. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. म्हणजे मला लहानपणापासून गोष्टी ऐकायला खूप आवडतात. यांची गोष्ट मी लहानपणीच ऐकली. आपल्याकडे असे बरेच ऍक्टर होऊन गेले, त्यांचे फॅन तुमचे आजी आजोबा असतील. आज आपण बोलणार आहोत अशा ऍक्टर बद्दल ज्याचं नाव होतं दिलीप कुमार. होय, दिलीप कुमार. एक काळ असा होता जेव्हा स्क्रीनवर फक्त एक नजर पुरेशी होती लोकांच्या हृदयाला स्पर्श करायला. जेव्हा शब्द कमी पण भावना अफाट असायच्या. तो हसला तर लोक आनंदी व्हायचे, पण तो रडला तर संपूर्ण थिएटर शांत असायचं. सायलेन्स. असा कलाकार जो प्रत्येक रोल जगायचा. ही गोष्ट आहे एका अशा कलाकाराची ज्याला जग ओळखतं दिलीप कुमार म्हणून. पण त्यांचं खरं नाव होतं मोहम्मद युसुफ खान. आणि आज आपण उलगडणार आहोत त्या ट्रॅजेडी किंगच्या आयुष्याचं एक असं पान जे खूप कमी लोकांना माहिती. दिलीप कुमार एक खूप मोठा सुपरस्टार. आधी सांगते एका सामान्य मुलाबद्दल, म्हणजेच मोहम्मद युसुफ खान बद्दल. नंतर ते दिलीप कुमार झाले. तर पेशावरच्या गल्ल्यांमधून आलेला एक साधा मुलगा ज्याने फळ विकण्यापासून ते अभिनयाचा बादशहा होण्यापर्यंतचा प्रवास कसा केला बरं. चला तर मग सुरू करूया एका सुपरस्टारची सुपर स्टोरी. गोष्ट सुरू होते 1922 मध्ये. म्हणजे सध्याच्या पाकिस्तानमधल्या पेशावरच्या किस्सा ख्वानी बाजारमधल्या एका चिंचोळ्या गल्लीत. तिथं एका मोठ्या फळ विक्रेत्याच्या घरात एका मुलाचा जन्म झाला ज्याचं नाव ठेवलं गेलं मोहम्मद युसुफ खान. युसुफ दिसायला अत्यंत देखणा, गोरापान आणि त्याचे ते डोळेच सगळं काही सांगून जायचे. पण युसुफच्या घरातलं वातावरण फिल्मी अजिबात नव्हतं बरं का. त्याचे वडील लाला गुलाम सरवार खान हे एक कडक शिस्तीचे होते. त्यांना वाटायचं आपल्या मुलाने मोठा व्यावसायिक बनावं. पण गंमत बघा, युसुफचे वडील आणि राज कपूरचे वडील पृथ्वीराज कपूर हे खूप जवळचे मित्र. पण युसुफचे वडील नेहमी पृथ्वीराज कपूर यांना टोमणे मारायचे. विचार करा, ज्यांच्या वडिलांना सिनेमा क्षेत्राचा इतका तिरस्कार होता, त्यांचाच मुलगा पुढे जाऊन भारतीय सिनेमात अभिनयाचा देव बनणार होता. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट येतोच. तसंच झालं दिलीप कुमारांच्या बाबतीत. म्हणजेच 22 वर्षांच्या युसुफ खानच्या आयुष्यात वडिलांसोबत मतभेद झाले आणि त्यांनी घर सोडून गाठलं थेट पुणे. ज्या पुण्यात आपण आज फिरतो तिथेच दिलीप साहेबांनी त्यांच्या संघर्षाचे दिवस काढले. त्यांना इंग्रजी छान बोलता यायचं बरं का, म्हणून त्यांना एका ब्रिटिश लष्करी कॅन्टीन मध्ये काम मिळालं. त्यांनी तिथं एक सँडविच काउंटर चालवलं. पण नियतीला युसुफ कडून सँडविच नाही तर क्लासिक सिनेमे बनवून घ्यायचे होते. काही काळाने ते पुन्हा मुंबईला गेले आणि तिथे त्यांची भेट झाली त्या काळच्या बॉलिवूडच्या फर्स्ट लेडी ऑफ इंडियन देविका राणी यांच्याशी. देविका राणी यांनी या देखण्या मुलाला पाहिलं आणि त्यांना समजलं की हा हिरो आहे. त्यांनी सरळ विचारलं, महिना 1250 रुपये पगार देईल, हिरो बनणार का? त्या काळात 1250 रुपये म्हणजे आजचे लाखो रुपये होते. युसुफने लगेच हो म्हणलं. पण त्याआधी देविका राणी यांनी त्यांचं नाव बदललं. 3 ऑप्शन दिले, त्यापैकी दिलीप कुमार नाव फायनल झालं. आणि दिलीप कुमारांनी चक्क लगेच नाव बदलून पण घेतलं. कारण त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मला भीती होती की माझ्या वडिलांना समजलं की मी सिनेमात काम करतोय तर ते मला दूध होतील. नाव बदललं तर त्यांना संशयच येणार नाही असं त्यांना वाटलं होतं. त्यांनी नाव बदललं फायनली 1944 मध्ये. दिलीप साहेबांचा पहिला सिनेमा आला ज्वार भाटा. आज आपण ज्याला किंग म्हणतो त्यांचा हा पहिलाच प्रयत्न सबशेल फ्लॉप झाला. इतकंच नाही तर एका प्रसिद्ध फिल्मी मासिकाने त्यांच्यावर अशी टीका केली की हा मुलगा स्क्रीनवर खूपच दुबळा दिसतो, यांच्यामध्ये हिरोचा एकही गुण नाही. तुम्ही सामान्य माणूस असता तर खचला असता. पण दिलीप कुमार यांनी ठरवलं की मी सिद्ध करून दाखवेन. त्यांनी पुढची 3-4 वर्ष प्रचंड मेहनत घेतली आणि मग 1947 मध्ये आला जुगनू. हा सिनेमा सुपर हिट झाला आणि भारताला सुपरस्टार मिळाला. एक भन्नाट किस्सा सांगते बरं का. कोहिनूर नावाचा एक सिनेमा होता. त्यात त्यांना मधुबन में राधिका नाचे रे गाण्यावर सतार वाजवायची होती. दिग्दर्शकाने सांगितलं आपण डमी वापरू, पण दिलीप साहेब हटून बसले.
त्यांनी स्वतः प्रोफेशनल सतार वादकाकडून सतार शिकून घेतली, जेणेकरून जेव्हा कॅमेरा त्यांच्या बोटांकडे फिरेल तेव्हा लोकांना वाटावं की हा माणूस खरंच सतार वाजवतो. विचार करा, एका गाण्याच्या काही सेकंदाच्या शॉटसाठी ते सतार शिकले आणि ह्याला म्हणतात पॅशन. दिलीप कुमार यांनी हिट फिल्म्स दिल्या, त्यापैकी मुघले आझम सर्वात मोठा क्लासिकल चित्रपट, देवदास त्यांच्या कारकिर्दीतला उत्कृष्ट अभिनय असलेला मूवी, नया दौर सुपर हिट चित्रपट ठरला, राम और श्याम दुहेरी भूमिकेतील लोकप्रिय असा सिनेमा, कर्मा ॲक्शन फिल्म, सौदागर सुभाष घई यांच्यासोबत त्यांनी हिट फिल्म दिली, विधाता, ॲक्शन, दीदार असे हिट मूवी त्यांनी दिले. त्याचबरोबर मशाल, अंदाज, ते अभिनयात इतके घुसायचे की प्रेक्षक थिएटरमध्ये रडायचे. त्यामुळे त्यांना जग ट्रॅजेडी किंग म्हणू लागले. पण एक वेळ अशी आली की त्यांना डिप्रेशनच आलं, कारण ते सतत दुःखी रोल करायचे. शेवटी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, जर तुम्हाला तुमची मानसिक शांतता हवी असेल तर रडके रोल बंद करणं आणि काहीतरी हलकं फुलकं कॉमेडी करणं. आणि तिथूनच जन्म झाला आझाद आणि कोहिनूर सारख्या सिनेमांचा, जिथे त्यांनी लोकांना पोट भरून हसवलं सुद्धा. हा सध्याच्या जनरेशनसाठी एक लेसन आहे बरं का. तुमचं काम तुमच्या मेंटल हेल्थपेक्षा अजिबात मोठं नसतं. इतकं सक्सेस मिळालं पण पहिलं प्रेम त्याचं काय. दिलीप कुमारांना तर मधुबालानं स्वतःहून समोरून गुलाब आणि चिठ्ठी देऊन प्रपोज केलेलं. कोण म्हणतं मुली प्रपोज करत नाही. म्हणजे मधुबाला आणि दिलीप कुमार एकमेकांच्या प्रेमात होते, पण फॅमिली इश्यू आले आणि हे दोघं एकमेकांशी इतके नाराज झाले की मुघले आझम मधला तो आयकॉनिक पिझाचा सीन जिथं ते एकमेकांच्या जवळ येतात, शूट करताना त्यांनी एकमेकांशी बोलणं पूर्णपणे बंद केलं होतं. सेटवर ते अनोळखी लोकांसारखे वागायचे, पण कॅमेरा सुरू झाला की प्रेमाचा जो वर्षाव ते करायचे तो पाहून कुणीही म्हणणार नाही की यांच्यात भांडण झाले. हीच तर खरी कलाकारी असते. आणि त्यांच्या रिलेशनशिपमध्ये दुरावा आला तो कायमचा. दिलीप साहेबांच्या आयुष्यात खरी स्थिरता आली ती सायरा बानू यांच्यामुळे. सायरा जी वयाने त्यांच्यापेक्षा 22 वर्ष लहान होत्या. त्या जेव्हा लहान होत्या तेव्हापासून त्या दिलीप साहेबांच्या प्रचंड मोठ्या फॅन होत्या. त्यांनी तेव्हाच ठरवलं होतं की लग्न करेन तर यांच्याशीच. 1966 मध्ये जेव्हा या दोघांचं लग्न झालं तेव्हा अख्खी दुनिया अवाक झाली होती. अनेकांना वाटलं हे लग्न टिकणारच नाही, पण सायराजींनी दिलीप साहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची सावली बनून साथ दिली. हे आजच्या काळातलं कपल गोल्सचं एक सर्वात मोठे एक्झाम्पल आहे बरं का. दिलीप साहेबांसाठी 2 ओळी नक्कीच म्हणाव्याशा वाटतात. वक्त की गर्दिशों का गम न कर, हौसले मंजिलों को पाते हैं, कुछ लोग नाम से पहचाने जाते हैं और कुछ के नाम से युग पहचाने जाते हैं. दिलीप कुमार हे असंच एक सुवर्ण युग होतं जे पुन्हा कधीच येणार नाही. तुम्हाला दिलीप साहेबांचा कोणता सिनेमा सर्वात जास्त आवडतो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच एका लेजेंडरी सुपरस्टारची गोष्ट घेऊन मी पुन्हा येणार आहे. त्यामुळं द ऑड इव्हनला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा.